चला तर मग आज आपण बनवूयात उपवासाची थाळी. श्रावण महिना म्हटलं की उपवास येतातच जास्त. मग नेहमी नेहमी काय करावं सुचत नाही ना, म्हणून आपण हे ऑप्शन शोधलंय. त्यात घेतले मी थोडे साबुदाणे व परत वरीचं तांदूळ. हे सर्व बारीक गॅसवर मंद गॅसवर भाजून घ्यायचं. त्याचं मिक्सरला बारीक पीठ करून घ्यायचं. जास्त बारीक तर होत नाही, थोडंसं चाळून घ्यायचं आणि जाडसर बाजूला करायचं. आणि नंतर मी रताळी उकडली होती ती घेतली आणि किसून घेतली. ती किसल्यानंतर मी त्यात जे चाळलेलं पीठ होतं ते पण त्यात मिक्स केलं. आणि नंतर मग त्याच्यात थोडंसं राजगिऱ्याचं पीठ पण मी घेतलं होतं. ते मी रेडीमेडच आणलं होतं राजगिऱ्याचं पीठ. आणि थोडंसं मीठ टाकून ते असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं सगळं. एकजीव झाल्यानंतर थोडं जसं लागेल तसं पाणी घ्यायचं. पाणी जास्त नाही टाकायचं, फक्त असा घट्टसर गोळा करून घ्यायचा आणि तूप लावून 10 मिनटं भिजत ठेवायचं. 10 मिनटानंतर पुन्हा तो मळून घ्यायचा छानपैकी आणि एक चपाती एवढा उंडा घ्यायचा आणि आपलं जे राजगिऱ्याचं पीठ आहे त्यात घोळवून घेऊन लाटून घ्यायचं. छान हलक्या हाताने लाटायचं, पण असं जोर देऊन नाही लाटायचं. आणि मग तव्यावर थोडंसं तुपाचं टाकून भाजून घ्यायचं. असं दोन्ही साईडनी तूप टाकायचं आणि छान भाजून घ्यायचं, आपण जशी पोळी भाजतो ना तसं हलकंच. आणि नंतर मी काय केलं, बटाटा उकडून घेतला होता भाजीसाठी. ते कढईमध्ये तूप टाकलं आणि त्यात बटाटा घालून घेतला, हिरवी मिरची वाटून घेतलेली, थोडं मीठ टाकलं आणि छान परतून घेतलं. बटाटा उकडलेला होता म्हणून शिजवायची गरज नाही लागली. आणि त्याच्यातच वरून शेंगदाण्याचा कूट टाकला आणि ती भाजी तयार झाली. आणि थोडंसं गोड असावं काहीतरी म्हणून मग मी काय केलं, रताळे थोडी उरली होती त्याचे गोल काप करून घेतले आणि कढईमध्ये तूप टाकून थोडंसं मीठ थोडी साखर टाकली आणि करून घेतलं. झाली आपली थाळी तयार.